नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। बघा, रेल्वे आरआरबी ग्रुप डी एग्जाम डेट संदर्भातली अपडेट आलेली मित्रांनो, आणि ही अपडेट पाहून एकच जे आहे तर ते विद्यार्थी म्हणते की जे आहे तर ते एकदम से हमला हो गया, आणि ते रजनीकांतचा डायलॉग तुम्ही म्हणू शकतात, हिलाळ आला ना। तर कारण की एवढ्या लवकर ही एक्झाम होणं आणि या डेटला होणं आणि एवढ्या कमी दिवसात नोटिफिकेशन येणं हे काही मुलांना वाटत नव्हतं, पण ते झालेलं आहे मित्रांनो। बघा, जे लेवल 1 ऑफ द 7th CPC म्हणजे आपली ग्रुप डी ची जी एक्झाम होती, तर त्याची तारीख आलेली 27 नोव्हेंबर पासून 2025 पासून तो 16 जानेवारी 2026 पर्यंत, जवळपास तो भरपूर दिवस जो आहे तर तो कार्यक्रम चालणारच आपला। तर हे सगळेपर्यंत चालणार आहे, म्हणजे 27 नोव्हेंबर ते 1 जानेवारी या डेट पर्यंत आपला जो आहे तर तो एक्झामचा हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तर तो चालणार आहे मित्रांनो। आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय की आता राहिलेल्या दिवसात तुम्ही खास करून कशावर लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो, जास्तीत जास्त टेस्ट सॉल्व्ह करण्यासाठी। याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने रेल्वे भरतीसाठीची एक मेगा टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट या बायलिंग्वल मराठी आणि इंग्रजी याच्यामध्ये पाहायला मिळतील। प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण आणि एकदम हाय एक्सपेक्टेड जे प्रश्न येऊ शकतात त्या सर्वांचा समावेश, आणि 2000+ टेस्ट जे आहेत तर ते तुम्ही नक्की सॉल्व्ह जे आहे तर ते केलं पाहिजे मित्रांनो, कारण की आता तुम्हाला कमी दिवस जे आहे तर ते उरलेले आहेत। तर त्याच्यानंतर पुढे आता सिटी एक्झाम सिटी तुमची कोणती आहे आणि डेट काय आहे त्याची, तर ती 19/11/2025 रोजी जे आहे तर म्हणजे उद्या वगैरे पासूनच जे आहे तर ते उपलब्ध जे आहे तर ते आरआरबीच्या वेबसाईटवर होणार आहे। आणि तुमचं जे हॉल तिकीट आहे ना मित्रांनो, ई कॉल लेटर, ते 4 दिवसाआधी येणार आहे तुमच्या एक्झाम डेटच्या। त्याच्यामध्ये एक्झाम डेट आणि डेट इंटिमिनेशन लिंक जे आहे तर ते तुम्हाला इथं प्रोव्हाइड करून देणार आहे। आधी ते प्रोव्हाइड होणार आहे आणि त्याच्यानंतर ओरिजिनल जे परीक्षा केंद्राविषयी माहिती आहे ना, तर ती आपल्याला डायरेक्ट हॉल तिकीट आल्यावर जे आहे तर ते कळते। सगळ्यात आधी आपल्याला काय कळतं की या शहरात माझी पेपर आहे आणि कोणत्या दिवशी पेपर आहे एवढं कळतं। आणि मेन म्हणजे जे एक्झाम हॉल सेंटर आहे ना, ते आपल्याला फार नंतर जे आहे तर ते याच्यानंतरच कळतं ते। आता याचा एक्झाम पॅटर्न आपल्याला माहिती आहे। आता राहिलेल्या दिवसात मित्रांनो बघा, आपल्याला हे 4 सब्जेक्ट थोडेसे रिवाइज मारायचे आहेत: जनरल सायन्स, मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स। तर हे आपल्याला याच्यावर जे आहे तर ते काम करायचंय। आता राहिलेल्या दिवसात महत्त्वाचं म्हणजे काय की सब्जेक्ट वाईज रिव्हिजन मारायचे। त्याच्यामध्ये सामान्य विज्ञानाला थोडासा वेळ जास्त द्यायचा आहे, कारण की त्याच्यावर थोडे जास्त येतात। त्याच्यामध्ये आवर्त सारणी असेल, फिजिक्स मध्ये काही फॉर्म्युले असतील, कारण की त्याच्यावर आपल्याला बेस प्रश्न असतील ते। त्याच्यानंतर दुपारी आणखी 3 तास आपल्याला गणित बुद्धिमत्ता यांच्यासाठी द्यायचंय, कारण की हा आपल्याला कमी वेळेत जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचंय। आणि सायंकाळी आपल्याला करंट अफेअर्स जे आहेत तर ते वाचून टाकायचे। जानेवारी 2025 पासूनचे करंट अफेअर्स वाचले तरी चालणार आहेत। आता दुसऱ्या स्टेप्सला आपल्याला हे करायचं की नवीन काही पुस्तकं वाचण्यात भानगडीत नाही पडायचे। आपल्याला फक्त ज्या जुन्या प्रश्नपत्रिका असतील किंवा जे टेस्ट सिरीजचे पेपर असतील, फॉर एक्झाम्पल तुम्ही आपली जे टेस्ट सिरीज लॉन्च जॉईन केली असेल तर ते टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह व्हायचे आहेत। मागील वर्षाच्या किमान 2 प्रश्नपत्रिका दररोज तुम्ही जे आहेत तर त्या सोडवल्याच पाहिजे, आणि जे उत्तर चुकतायत तर त्या घटकांचंच आता वाचन जे आहे तर ते करायचं, बाकीचे घटक तुम्हाला वाचायचे नाही आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं। आणि शेवटचे 2 दिवस तुम्हाला घड्याळ लावून 90 मिनिटात 100 प्रश्न सॉल्व्ह होतात का, तर हे बघायचे, कारण की हाच आपला टाइम मॅनेजमेंट खरा जो आहे तर तो याच्यातला एक महत्त्वाचा फॅक्टर आहे। आता याच्यात हाय स्कोरिंग सब्जेक्ट जर पाहिले आपण, हाय स्कोरिंग टॉपिक की ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात, आणि जे टॉपिक जर आपण केले तर आपल्याला येणाऱ्या परीक्षेत नक्कीच चांगले गुण मिळतील। तर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग मध्ये 30 गुण आहे, सर्वात जास्त गुण देणारा आहे, आणि याला वेळ पण जास्त जातो मित्रांनो। याच्यामध्ये कोडिंग डिकोडिंग वर ABCD चे जे आपले कार्यक्रम आहेत ते व्यवस्थित पद्धतीने करून जा। त्याच्यानंतर वेन डायग्राम आहे, नंबर्स अँड अल्फाबेट सिरीज, मग नंबर मध्ये नंबरचे कोणकोणते टाइप्स असतात की कोणत्या याच्याने पुढचे जो नंबर आहे तर तो कोणत्या याच्याने येतो, कोणते कोणते गोष्टी असतात। त्याच्यानंतर डायरेक्शन अँड ब्लड रिलेशन, सिलॉगिझम, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन याचे जास्तीत जास्त प्रश्न आता यावेळी सॉल्व्ह करायचे। आता मेन म्हणजे आपल्याला रिव्हिजनला वेळ लागेल ना, तो म्हणजे विज्ञान हा घटक, कारण की विज्ञानमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो हे 3 येतात। मग फिजिक्स मध्ये महत्त्वाचे जसं लाईट असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, लॉ ऑफ मोशन असतील, युनिट्स असतील वेगवेगळे, आणि फॉर्म्युलाज असतील, तर हे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने करून जायचे, कारण की याची रिव्हिजन करून जायची। आता जर कोणी म्हणेल मी नवीन वाचतो, तर नवीन तर शक्यच होणार नाही, आणि 10वीच्या लेवलचे आहेत तर आपल्याला त्या पद्धतीने जे आहेत तर ते करावंच लागणार आहे। त्याच्यानंतर गणितातले हे तुम्ही टॉपिक जे आहे पाहू शकतात।
करंट अफेअर्स मध्ये महत्वाचे जे पुरस्कार आहेत, पुरस्कारामध्ये जे क्रीडा पुरस्कार आहेत तर ते पण तुम्ही व्यवस्थित करा, जे काही ऑफिशियल पुरस्कार आहे ते करा. क्रीडा घडामोडीमध्ये ऑलिम्पिक, क्रिकेट वर्ल्ड कप, आशियाई क्रिकेट स्पर्धा यांच्यावर करा. नियुक्तींमध्ये नवीन राज्यांचे मुख्यमंत्री असतील, राज्यपाल असतील, हायकोर्टाचे चीफ जस्टिस असतील किंवा सुप्रीम कोर्टामधील न्यायाधीश असतील त्यांची नियुक्ती आणि केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध योजना ह्या जर तुम्ही करंट अफेअर्स मध्ये व्यवस्थित केला तर तुमचा स्कोर जो आहे तर तो नक्की वाढताना दिसणार आहे मित्रांनो. आणि या रेल्वे भरतीसाठीची आपली मेगा टेस्ट सिरीज लॉन्च केलेली तर ती पण तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. रेल्वे भरती संदर्भातल्या कुठल्याही अपडेटसाठी तुम्हाला आपलं हेच चॅनल जे आहे तर ते जॉईन करायचं आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.